संविधान बचावचा हा मुद्दा परत तुम्हाला वाटतंय विधानसभेतही तुमच्याकडे असणार आहे का, तो तितकाच इफेक्टिव्ह असणार आहे, आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा किती हे इफेक्टिव्ह? पहा, 2-3 गोष्टी आहेत, पण व्यापक चित्र पाहिलं पाहिजे. आधी मानसिकता आहे. मोहन भागवतांचं स्टेटमेंट आहे की आरक्षण रद्द केलं पाहिजे. आता वर्णव्यवस्था परत आणायचा प्रयत्न आहे आणि या मानसिकतेविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. संविधान हटाव, आरक्षण हटाव हा एक त्यातला भाग आहे आणि म्हणून ही मानसिकता जिवंत राहील. जर आज, आणि आपल्याला माहिती आहे, राजकीय विश्लेषण आपण जर केलं, आज महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका आहेत. त्या दोन्ही राज्यामध्ये भाजप प्रणित राज्य आहे. त्या दोन्ही राज्यामध्ये भाजपचा पराभव झाला. झारखंडमध्ये पण तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं होतं, त्यामुळे तिथंही सरकार टिकणार नाही भाजप प्रणित झाला. हे तिन्ही राज्य जर हातातून गेली तर दिल्लीतलं मोदी सरकार टिकणार नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या 13 महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती होईल. हे निश्चित काळ्या दगडावरची रेष आहे. कारण 28 खासदार हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना मानणारी आहेत. आणि त्यांना एकदा हवेचा रुख दिसला त्यांना की कुठल्या बाजूने हवा वाहती आहे, ते फार काळ टिकणार नाही. की संविधान बचावचा मुद्दा परत असेल या निवडणुकांमध्ये? मी आपल्याला सांगितलं, एकदा तो मी असं वापरून झाला असं म्हणणार नाही, पण तेवढा इफेक्टिव्ह परत असेल का दुसऱ्यांदा? कसं आहे, उलट काय झालं की यावेळेला जो पैशाचा जो वापर केला, मतं विकत घ्यायला जो प्रकार झाला, तो कसा झाला? अगदी मतदार याद्या पाहिल्या, काही ठिकाणी तर AI चा वापर केला गेला की कुठला समाज पैसे घेईल, कुठला घेणार नाही. AI जशा प्रकारे OBC आणि मराठ्यांच्या मध्ये विभाजन केलं गेलं, तसंच दलित समाजामध्ये हिंदू दलित आणि बुद्धिस्ट दलित असं विभाजन केलं गेलं. बुद्धिस्ट दलित बहुतेक आंबेडकरांच्यामुळं पैसे घेणार नाहीत, पण हिंदू दलितांना टार्गेट करा. मग कुठल्या समाजाचे लोक कुठं राहतात याद्या तपासल्या गेल्या आणि हे सगळं केलेलं आहे.